नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय कोणता आहे? परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर काहीही फरक नाही, फक्त परिसर अभ्यास पेपर 1 साठी आहे, समाजशास्त्र पेपर 2 साठी आहे. परंतु दोन्हीमध्ये असणारा अभ्यासक्रम, दोन्हीमध्ये असणारे विषय, दोन्हीमध्ये येणारे प्रश्न हे काय आहेत? सारखेच आहेत. ठीक आहे, म्हणून तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, तुम्हाला हा व्हिडिओ काय अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यामध्ये आपण कोणत्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे? तर आतापर्यंत जी TET परीक्षा झाल्या, या TET परीक्षेमध्ये विचारलेले जे राज्यशास्त्र आहे, या राज्यशास्त्राचे म्हणजे जे पॉलिटिक्स आहे, ठीक आहे, त्या पॉलिटिक्सचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला, भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? काय विचारलं आपल्याला या ठिकाणी की बाबा जे काही भारताचे राष्ट्रपती आहेत, या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानामध्ये खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात असं विचारले. ऑप्शन बघा, तिथं सभागृह दिलंय आपल्याला आणि त्याच्या खाली पुन्हा पर्याय दिलाय. ठीक आहे, हे लक्षात घ्या. काय इथं ऑप्शन वेगळे आहेत आणि खाली पर्याय परत वेगळे आहेत. मग बघा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ह्या तिन्ही सभागृहाचे सदस्य काय होतात? सहभागी होतात. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 तिन्ही A, B व C हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहील. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता राष्ट्रपती संदर्भात आपण अजूनही माहिती पाहणार आहोत. म्हणजे इथं सुद्धा काय करतात, वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. याच्यावरती सुद्धा एवढं दिसतं, एवढं सोपं नाही बघा. मग भारतीय राज्यघटनेच्या कलम 54 नुसार बघा, कोणत्या कलमात तरतूद आहे? कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवड ही एका निर्वाचक गणाद्वारे केली जाते. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणाद्वारे केली जाते? निर्वाचक गणाद्वारे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 54 नुसार. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये सहभागी होणारे सदस्य, ज्याच्यावरती आपल्याला काय होता? प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा बघा, पहिले सदस्य कोणतं? जे लोकसभा सभागृह आहे, या लोकसभा सभागृहाचे सदस्य. पण कोणते सदस्य? सर्व निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणजेच कोणते? निवडून आलेले. लक्षात ठेवा, लोकसभेचे फक्त काय होतात? निर्वाचित सदस्य सहभागी होतात. त्याच्यानंतर राज्यसभा, राज्यसभेचे सुद्धा सर्व निर्वाचित सदस्य सहभागी होतात. त्याच्यानंतर विधानसभा, सर्व राज्यांच्या विधानसभांचे सुद्धा निर्वाचित सदस्य. आणि केंद्रशासित प्रदेशापैकी बघा, दिल्ली आणि पुदुच्चेरी हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत ना, या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे पुन्हा निर्वाचित सदस्य. म्हणजे इथं एक वाक्य तुम्ही कॉमन पाहिलं असेल सगळीकडे, एक शब्द, तो म्हणजे कोणता सदस्य? निर्वाचित सदस्य. बघा सगळीकडे आहे, कोणता सदस्य? निर्वाचित सदस्य. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं कोण कोण सहभागी होतं? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, त्याच्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, त्याच्यानंतर भारतामधील सगळ्या राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना स्वतःची विधानसभा आहे. मग त्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे सर्व निर्वाचित सदस्य. ठीक आहे, आता सहभागी कोण होत नाही ते तुम्हाला सांगतो. बघा, सहभागी कोण होत नाही? बघा, लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभेचे जे नामनिर्देशित सदस्य असतात, बघा नामनिर्देशित सदस्य असतात की नाही, हे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाही. नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाही. म्हणजे बघा, काही लोकसभेला, राज्यसभेला काही खासदार काय असतात? राष्ट्रपतीकडून निर्देशित केले जातात किंवा राष्ट्रपतीकडून त्यांची नियुक्ती केली जाते, ते सहभागी होऊ शकत नाहीत. आमदारामध्ये सुद्धा काही आमदारांची राज्यपालाकडून नियुक्ती केली जाते, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातले असं म्हणतात, पण ते नियुक्ती राजकारण्याचीच करतात. ठीक आहे, मग ते जे नामनिर्देशित सदस्य आहेत हे मतदानामध्ये सहभाग होऊ शकत नाहीत राष्ट्रपतीचे. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. निर्वाचित, फक्त निर्वाचित सदस्यच मतदान करतात, नामनिर्देशित सदस्य नाही. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर विधान परिषद बघा, ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्या सभागृहाचे सदस्य यामध्ये सहभागी होत नाहीत. विधान परिषदेचे जे सदस्य आहेत हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नाहीत. कोणतेच नाही, निर्देशित पण नाही, नामनिर्देशित पण नाही आणि निर्वाचित पण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी मतदान पद्धती आहे ही कशी असते बघा? प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार असते बघा. ठीक आहे, एकल संक्रमणी मताद्वारे गुप्त मतदानाने होतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक 2 आहे, विशेष गरज असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? आता कोणासाठी विचारले बघा, विशेष गरज असलेल्या मुलामुलींसाठी विचारले. विशेष गरज असलेले म्हणजे थोडक्यात दिव्यांग बालकं पाहिलेत. मग यांच्यासाठी काय आहे? 6 ते 18 वर्ष वयोगट आहे. ठीक आहे. आता फरक लक्षात ठेवा बघा, जो काही शिक्षण हक्क कायदा आहे, आता एक तर सरळ सरळ प्रश्न विचारला जातो, शिक्षण हक्क कायदा कधीचा आहे? मग कधीचा आहे हा शिक्षण हक्क कायदा? 2009चा आहे. या कायद्यानुसार बघा 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. कोणत्या कायद्यानुसार? RT ॲक्टनुसार 6 ते 14 वयोगटाला. परंतु अपंग व्यक्ती अधिकार कायदा 2016 या कायद्यामध्ये काय आहे? 6 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद केलेली आहे. मग याच्यावरती आपल्याला प्रश्न होता. ठीक आहे. सर्वसाधारण बालकासाठी काय आहे? 6 ते 14 वयोगट आहे आणि दिव्यांगासाठी किंवा विशेष बालकांसाठी कोणता आहे? 6 ते 18 वयोगट आहे. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. प्रश्न विचारताना आपल्याला किरकोळ बदल केला जातो आणि बघा त्यांनी 6 ते 14 हे आपल्याला कॉमन माहिती आहे. मग 6 ते 14 त्यांनी काय केलं? पहिलाच ऑप्शन ठेवला की इथं विद्यार्थ्यांनी इथंच उत्तर द्यावं, पुढे जाऊ सुद्धा नाही. ठीक आहे. मग आपला प्रश्न चुकू शकतो. आपलं उत्तर काय इथं 6 ते 18 आहे. कारण का? त्यांनी आपल्याला पहिलंच ओळ दिलं तर विशेष गरजा असलेल्या. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न 3 नंबर, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? मग ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागतात? ऑप्शन दिलेत बघा, 18, 21, 25 आणि 22. मग यापैकी योग्य उत्तर किती आहे? 21 वर्ष पूर्ण लागतात. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मतदानाचा अधिकार करण्यासाठी किती वर्ष लागतात? 18 वर्ष वय पूर्ण झालेलं लागतं आणि त्या मतदार सूचीमध्ये आपलं नाव समाविष्ट झालेलं असतं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच याच्यासाठी किती वर्ष? 21 वर्ष. पंचायत समिती सदस्य किंवा सभापती किती वर्ष? 21 वर्ष. जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किती? 21 वर्ष. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ह्या तिघांचं वय किती आहे? 21 वर्ष. मग याला आपण काय म्हणतो? स्थानिक स्वराज्य संस्था. काय म्हणतो? स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. मग ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यासाठी वयाची अट किती आहे? 21 वर्ष आहे. त्याच्यानंतर विधानसभेसाठी वयाची अट किती आहे? 25 वर्ष आहे. ठीक आहे. विधानसभेसाठी 25 वर्ष आहे. लोकसभेसाठी सुद्धा किती आहे? बघा, विधानसभा आणि लोकसभा या दोघांसाठी सुद्धा किती आहे? 25 वर्ष आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक राहिलं बघा, विधान परिषद असते बघा, विधान परिषद आणि अजून काय असतं? राज्यसभा. ठीक आहे. मग या दोघांसाठी वयाची अट किती आहे? 35 वर्ष आहे. लक्षात ठेवा किती आहे? 35 आहे. अजून ही 35 कोणासाठी आहे? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. ठीक आहे. यांच्यासाठी सुद्धा किती आहे? 35 वर्ष आहे. मग हे लक्षात ठेवा सगळं. याच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा 4 नंबर, लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे, वरिष्ठ, कनिष्ठ, द्वितीय आणि कायमस्वरूपी. मग लोकसभा हे कोणतं सभागृह आहे? कनिष्ठ सभागृह आहे. यालाच दुसरं नाव काय आहे? प्रथम सभागृह. काय? प्रथम सभागृह किंवा याला लोकांचं सभागृह असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. लोकांचे सभागृह असं का म्हटलं जातं? तर याच्यातले जे सदस्य असतात हे काय असतात? लोकांकडून प्रत्यक्ष मताद्वारे निवडून आलेले असतात. ठीक आहे. म्हणून आता हे कनिष्ठ आहे, त्याला प्रथम पण म्हटलं जातं किंवा लोकांचं पण म्हटलं जातं. आणि जी राज्यसभा आहे, राज्यसभेला कोणतं म्हणतात? तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, द्वितीय सभागृह म्हटलं जातं आणि कायमस्वरूपी सभागृह सुद्धा म्हटलं जातं. कारण राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. लक्षात येतंय? सोपं आहे, फक्त समजून घ्या. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस, तुमचा सगळा अभ्यासक्रम आपण यामध्ये कव्हर केलेला असणार आहे.
मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील, म्हणजे त्यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यावरतीच आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स असतील. त्याचबरोबर TET परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो, इयत्ता 4थी ते 8वीचे जे वर्ग आहेत या वर्गाच्या जे विषय पुस्तकं आहेत याच्या नोट्स सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या नोट्स काय आहेत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मग जर तुम्ही यांचा अभ्यास केला, फक्त तुम्ही एवढंच मटेरियल वाचलं तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये 100% तुम्ही परीक्षा काय होऊ शकता, या ठिकाणी पास होऊ शकता. ठीक आहे. आणि ते पण चांगल्या मार्काने पास होऊ शकता. मग ह्या सगळ्या मटेरियलची आपल्या किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे, तर तुमच्याकडे जे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल हे काय PDF फाईलद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल व्हॉट्सॲपवरतीच. ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच शिक्षक बांधवांना फोनपे गुगल पे नंबरवरती पैसे पाठवताना अडचणी येत आहेत. मग जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की बाबा सर स्कॅनर टाका, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा टाकलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतंय, सोपं असतं, सुरक्षित असतं, म्हणजे चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जात नाही. तिथं जर आपला एक अंक टाकताना चुकला तर पैसे तिसऱ्याच व्यक्तीला जातात. आणि मग तुम्ही मला फोन करतात, सर पैसे पाठवले पण आम्हाला नोट्स मिळाल्या नाही. जर ते पैसे मला आलेच नाही तर नोट्स कशा मिळतील. ठीक आहे. म्हणून काय करायचं आहे, तुम्ही जर स्कॅनर पाठवा म्हटले तर तुम्हाला स्कॅनर सुद्धा त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 नंबर, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. आता काय विचारलंय, भारतीय संविधानानुसार कोणता मूलभूत अधिकार नाही असं विचारलंय. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. मूलभूत अधिकारावरती तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग बघा, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मतदानाचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. मग यापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही, तर मतदानाचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार नाही. मग मतदानाचा अधिकार हा आपला कोणता अधिकार आहे, मूलभूत अधिकार नाही म्हटलं, हा कोणता अधिकार आहे, तर हा घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, कोणता अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे. मूलभूत अधिकार आपण कोणते मानतो, तर भारतीय संविधानानुसार आपल्याला किती मूलभूत अधिकार दिलेत हाही प्रश्न विचारला जातो. तर किती दिलेत, 6 दिलेत. हे मूलभूत अधिकार कोणते आहेत आपल्या, तर कलम 12 ते 35, कलम राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये जेवढे अधिकार आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मूलभूत अधिकार म्हणतो. हे लक्षात घ्या. मूलभूत अधिकार कोणाला म्हणतो, तर राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 नुसार आपल्याला जे अधिकार दिलेत त्याला मूलभूत अधिकार म्हणतो. मग कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला किती मूलभूत अधिकार दिलेत, 6 मूलभूत अधिकार दिलेत. त्यातला पहिला मूलभूत अधिकार कोणता दिलाय, समानतेचा अधिकार. कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, स्वातंत्र्याचा अधिकार. कोणत्या कलमानुसार, कलम 19 ते 22 नुसार स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर 3, शोषणापासून संरक्षणाचा अधिकार, कलम 23 ते 24. हे तोंडपाठच करून ठेवा बरं का, खूप महत्त्वाचं आहे. तोंडपाठ म्हणजे पाठच. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. हे सगळे काय आहेत, खूप महत्त्वाचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर 5वा बघा, शैक्षणिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 29 30. आणि सगळ्यात महत्त्वाचा 6वा म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, कलम 32.
सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती अधिकार कोणता आहे, तर कलम 32 आहे. यानुसार काय करू शकतो, जर आपल्या हक्काचं उल्लंघन झालं तर आपण न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट दाद मागू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, किमान 7 व कमाल 17 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते? 7 ते 17 सदस्य संख्या कोणाची असते? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणाची असते, ग्रामपंचायतची असते. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, चांगली गोष्ट आहे, सोपा प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता नगर परिषदेची सदस्य संख्या काय असते, 17 ते 65 असते. आणि जिल्हा परिषदेची सदस्य संख्या असते कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की एक जिल्हा परिषद सदस्य किती लोकसंख्येसाठी असतो, तर तो किती लोकसंख्येसाठी असतो, 40,000 लोकसंख्येसाठी एक जिल्हा परिषद सदस्य असतो. ठीक आहे. आणि पंचायत समिती सदस्य कसे असतात, एका जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघामध्ये 2 पंचायत समिती सदस्य असतात, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 7 नंबर, खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? कोणती बाब विचारली, विसंगत बाब. कोणाच्या संदर्भात, राज्यपालाच्या संदर्भात. ठीक आहे. बघूया मग. राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. मग या ठिकाणी आपली कोणती विसंगत बाब असेल, पर्याय क्रमांक 4 ही आपली विसंगत बाब असेल. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात, राज्यपाल असतात. घटनात्मक प्रमुख कोण असतात, राज्यपाल असतात. वास्तव प्रमुख कोण असतं, वास्तव प्रमुख कोण असतो, चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री हा वास्तव प्रमुख असतो. परंतु घटनात्मक प्रमुख कोण असतात, राज्यपाल असतात. कार्यकारी प्रमुख सुद्धा कोण असतात, राज्यपाल असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याच्या बाहेरील व्यक्ती, आता हे काही म्हणजे असं लिखित नियम नाही, राज्याच्या बाहेरील व्यक्ती असतात, परंतु एक संकेत पाळला जातोय. या संकेतानुसार हे काय असतात, राज्यपाल हे काय असते, राज्याच्या बाहेरचीच व्यक्ती असते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग आपण फक्त 4 म्हणते काय, राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो, त्याऐवजी काय पाहिजे होतं आपल्याला, राज्यपालांचा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश असतो, हे आपल्याला पाहिजे होतं. मग बघा, राज्याचं जे कार्यकारी मंडळ असतं त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो बघा, राज्यपालाचा होतो, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आणि चौथं राज्याचा महाधिवक्ता. प्रश्न विचारलेला आहे, राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? मग बघा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर अजून बघा, राज्यपालासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रश्न विचारला जातो की बाबा राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? मग राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतीद्वारे केली जाते. पुढचा प्रश्न विचारला जातो, राज्यपालांच्या पदाचा कालावधी किती असतो किंवा राज्यपाल कधीपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात? तर हे कधीपर्यंत? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. सहसा किती वर्ष असतो? 5 वर्ष असतात, परंतु ते राष्ट्रपतीची मर्जी असेल तरच. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, राज्यपालांना शपथ कोण देतं? मग राज्यपालाला शपथ कोण देतं? तर संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे काय करतात? राज्यपालाला शपथ देतात. हे प्रश्न काय आहेत? परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायांपैकी कशात होतो? बघा, वरतीच प्रश्न होता आणि मी तिथं सांगितलं होतं तुम्हाला, मतदानाचा अधिकार कशामध्ये येतो? घटनात्मक अधिकारामध्ये येतो. कशामध्ये येतो? घटनात्मक अधिकारामध्ये येतो. ठीक आहे. कलम 326 नुसार बघा, भारतीय राज्यघटनेच्या या कलमानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकार तत्वावर होत आहेत असे नमूद केले आहे. त्याच्यानंतर हे प्रौढ मताधिकार म्हणजे किती वयाचे नागरिक? तर 18 वर्ष वयाचे. ठीक आहे. पण आता इथं पण एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचं वय काय केलं होतं? 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. मग हे कधी केलं होतं? 1988 पासून. त्याच्या अगोदर मतदानाचं वय किती होतं? 21 वर्ष होतं. हे लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण पर्यायपैकी कोणते? दिसपूर, इम्फाळ, इटानगर, तिरुवनंतपुरम. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? इम्फाळ या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. मग बघा, इम्फाळ कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ते मणिपूरमध्ये येतं. मग मणिपूर राज्याचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय असून ते राज्याची राजधानी इम्फाळ येथे आहे. याची स्थापना कधी झाली होती?
2013 मध्ये झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं दिसपूर होता. दिसपूर तुम्हाला माहिती आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाममध्ये आहे. मग आसामचं जे उच्च न्यायालय आहे हे आसामचं उच्च न्यायालय कुठं आहे? गुवाहाटी या ठिकाणी आहे. काय झाडी काय डोंगर, कुठं? गुवाहाटी या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा इथं तिरुवनंतपुरम आहे. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तुम्ही म्हणता केरळला पण स्वतंत्र उच्च न्यायालय आहे, परंतु केरळ राज्याचं उच्च न्यायालय कुठे आहे? ते राजधानीत नसून ते कुठं आहे? एर्नाकुलम या ठिकाणी आहे. लक्ष ठेवा, म्हणून प्रश्न विचारला आपल्याला त्यांनी. ठीक आहे, कुठं आहे? एर्नाकुलमला आहे केरळचं. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे? आता हे तुम्हाला सांगतो मी, संयुक्त राष्ट्राशी संघटित असणाऱ्या ज्या संघटना आहेत ना त्यांचे मुख्यालय तुम्हाला तोंडपाठ, त्याचं एक तर मुख्यालय तोंडपाठ ठेवायचं, त्याची स्थापना तोंडपाठ ठेवायची. कोणत्या वर्षी स्थापन झालं आणि मुख्यालय काय, हे 2 प्रश्न हमखास विचारले जातात. मग जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय कोणाचं आहे? तर ते आहे जागतिक आरोग्य संघटनेचं. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो. ठीक आहे, याची स्थापना कधीची आहे? WHOची स्थापना 7 एप्रिल. कधी? 7 एप्रिल, मला वाटतं 7 एप्रिल 1948. ठीक आहे, 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल हा दिवस म्हणून आपण काय करतो? जागतिक, बघा खूप महत्वाचं आहे, 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. मग का आरोग्य दिन म्हणून साजरा करतो जागतिक आरोग्य दिन? तर 7 एप्रिलला काय झालं होतं? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. ठीक आहे, हे प्रश्न तुम्हाला असं एकमेकाला कनेक्ट करता आले पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेच्या कामासंदर्भात आपल्याला काय करायचं आहे? योग्य विधान म्हणजे बरोबर विधान ओळखायचे. बघूया. जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. पुढचं बघूया. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. पुढे बघ, बारीक वाचायचा प्रश्न. त्याच्यानंतर अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. पुढचं काय? जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. मग या ठिकाणी आपल्याला कोणतं विधान ओळखायला सांगितलं होतं? योग्य विधान. मग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असणारे योग्य विधान कोणतं आहे? पहिलं विधान योग्य आहे, कारण जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या असते किमान 50 असते. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल किती असते? 75 असते. म्हणजे 50 ते 75 ही लोकसंख्येनुसार ठरते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे, जो सभापती असतो तो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं काय? अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठराव 1/3 सदस्याच्या नाही, इथं किती पाहिजे? 3/4 सदस्यांच्या पाठिंब्याने असावा लागतो. त्याला किती? 3/4. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे सुद्धा चुकीचं आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 12 नंबर. बघा पुन्हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या कामकाजासंबंधी. जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? मी तुम्हाला वरून म्हणून घसा ओरडूच तर सांगतो, घसा धुकेपर्यंत ओरडूच सांगतो की बाबा हेच प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. पण जशाच्या तसे विचारले जातात का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी बदल करून विचारले जातात. म्हणून तुम्हाला एखादा जो प्रश्न आला ना एखाद्या घटकावरती, तर तो घटक सगळा तोंडपाठ करून टाकायचा. ठीक आहे, सोपी पद्धत आहे अभ्यासाची. जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50 असते, 60 असते. बघा पहिल्या प्रश्नात काय दिलं होतं? 50 असते. इथं काय केलंय? 60 केलंय. किती बदल केलाय? थोडा बदल केलाय. मग हे विधान काय होणार आहे? आपलं चुकीचं होणार आहे. का होणार आहे? इथं काय पाहिजे होतं? किमान किती असते? 50 असते. जास्तीत जास्त किती असते? 50 ते 75. ठीक आहे, पुढचं बघू. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. बघा आता इथं त्यांनी असतात केलंय. पहिल्या प्रश्नामध्ये नसतात होतं, इथं त्यांनी काय केलंय? असतात केलंय. म्हणलं हे विधान आपलं बरोबर आहे. मग तुम्हाला जर बरोबर विधान सापडलं तर खालचे विधान वाचायची गरज आहे का? नाही. पेपर सोडताना वाचायची गरज नाही, कारण तुम्हाला 100% माहिती आहे हेच उत्तर आहे. खालचे कशाला टाइम घालायचा आहे मग? ठीक आहे, पण आता इथं वाचू आपण.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे. बघा आत्ताच सांगितलं होतं मी, किमान किती वर्ष पाहिजे? 21 वर्ष पाहिजे. ठीक आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, बघा हे वाक्य तर जसंच तसं ठेवलंय, स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. मग हे काय चूक आहे? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. लक्षात आलं? मी पुन्हा पुन्हा का ओरडून सांगतोय तुम्हाला, हे प्रश्न तुम्हाला पाठच करायचे आहेत का? तर वारंवार याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार. बघा मूलभूत अधिकारावरती आपला कितवा प्रश्न आहे? हा मला वाटतं 3रा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे तेच घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. माहितीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. मी सांगितलं होतं की नाही, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमानुसार? कलम 32 नुसार. ठीक आहे. मतदानाचा अधिकार कोणता आहे? हा घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे. मूलभूत अधिकार नाही, हा कोणता आहे? घटनात्मक आहे. माहितीचा अधिकार काय आहे? कायदेशीर आहे. हा कायद्यानुसार भेटतो आपल्याला. घटनेनुसार भेटतोय का? नाही, कायद्यानुसार भेटतोय म्हटल्यावर हा कायदेशीर अधिकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानव अधिकार, हे आपले मानवतेचे अधिकार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, उच्च न्यायालय असणारे ठिकाण. बघा परत उच्च न्यायालयाचं असणारे ठिकाणवाला आहे. आणि विशेषतः हे सगळे प्रश्न कुठे येऊन राहिलेत माहिती आहे का? जे आपले पूर्वेकडले 7 राज्य आहेत ना, त्याच्यावरती विचारले जातात. मग बघा शिलाँग, कोहिमा, एंजॉल, इटानगर यापैकी फक्त कुठं उच्च न्यायालय आहे? शिलाँग या ठिकाणी आहे. शिलाँग कोणत्या राज्याची राजधानी आहे? मेघालयची राजधानी आहे. मग मेघालयसाठी काय स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. याची स्थापना सुद्धा कधी झालेली आहे? 2013 मध्ये झालेली आहे. मग लक्षात ठेवा, कोहिमा म्हणजे नागालँड, एंजॉल मिझोराम, इटानगर म्हणजे काय? अरुणाचल प्रदेश. मग यांच्यासाठी कोणतं उच्च न्यायालय आहे? तर गुवाहाटी उच्च न्यायालय अंतर्गत आहे ते. मग गुवाहाटी उच्च न्यायालय अंतर्गत बघायचं, तुम्हाला लक्षात ठेवायचंय 4 राज्य त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. हे 4 राज्य कोणते आहेत? एक तर आसाम, त्याच्यानंतर नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. आणि ह्या राजधानी सुद्धा पाठ ठेवा भाऊ, राजधानीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. शिलाँग कशाची राजधानी आहे? मेघालयची. कोहिमा कशाची आहे? नागालँडची. एनजी लक्षात ठेवलं, माझं नाव तरी लक्षात राहील. कोहिमा म्हटलं की तुम्हाला एनजी आठवलं पाहिजे, नागालँड. एंजॉल कशाची आहे? तर ही मिझोरामची आहे. आणि इटानगर कशाची आहे? अरुणाचल प्रदेशची आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, तुम्हाला राजधानीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न 15 नंबर, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय? व्हिएन्ना. बघा पहिल्यांदा आपल्याला विचारलं होतं जिनिवा, आता तोच प्रश्न फक्त आपल्याला काय विचारलंय? जिनिवाऐवजी व्हिएन्ना टाकलंय. लक्षात येतंय? म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय बाबा, हो हे प्रश्न बघा, हे प्रश्न पाठ करा, इथंच तुम्हाला पुढचा प्रश्न तयार होतोय. मग बघा याच्यापैकी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय कुठं आहे? व्हिएन्ना या ठिकाणी आहे. ठीक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं कुठं आहे? जिनिवा या ठिकाणी आहे. पुढचा बघा, मग याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हिची स्थापना कधी झालेली आहे? 1957 ला. मुख्यालय कुठे आहे? व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया. याचं काम काय आहे? तर अणु तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देणे. सध्या युद्ध भडकलेलं आहे इराण अमेरिका. कशामुळे भडकलेलं आहे? ह्या अणूमुळेच भडकलेलं, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? बघा पुन्हा मूलभूत अधिकारावर प्रश्न विचारला आणि नाही असं विचारलंय. बघूया. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे, धर्मस्वातंत्र्याचा आहे आणि घटनात्मक आहे. मग मानव अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तेच प्रश्न काय होत आहेत परीक्षेमध्ये? जशाच्या तसे रिपीट होत आहेत. म्हणून तुम्हाला तेच प्रश्न बघायचे आहेत. अगोदर आलेल्या 2013 पासून टीईटी चालू झाली, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या नजरेखाली येऊन गेल्याच पाहिजेत. चांगल्या अभ्यासा, तुम्ही त्या प्रश्नपत्रिका अभ्यासा. 2013 पासून 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका अभ्यासा. दुसरं कुठल्याही पुस्तकाला हात लावू नका. तुम्ही टीईटी पास होणार याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 17 नंबर, किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते? बघा स्थानिक स्वराज्य संख्येची सदस्य संख्या किती प्रश्न विचारलेत बरं, बघा बरं तुम्ही. मग कोणत्याची असते? ही नगर परिषदेची असते. किती? किमान 17 व कमाल 38. ठीक आहे. ही कशावरती अवलंबून असते? लोकसंख्येवरती. नगरपंचायतीची किती असते? नगरपंचायतीची मात्र फिक्स असते. किती असते? 15 सदस्य असतात. ठीक आहे. ग्रामपंचायतीची किती असते? तुम्हाला सांगितलं होतं मी किती असते ग्रामपंचायतीची? 7 ते 17. हे कशावरती ठरतं? लोकसंख्येवरती. पंचायत समितीची किती असते? आता पंचायत समितीची सदस्य संख्या काय होते? जिल्हा परिषद सदस्यावरती अवलंबून असते.
एका जिल्हा परिषद सदस्य जर असेल, एक झेडपी मेंबर असेल, तर त्याच्या अंतर्गत किती सदस्य असतात? 2 पंचायत समितीचे सदस्य असतात. ठीक आहे. आणि मग जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 50 ते 75. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. खालील पर्यायातील राज्यपालाशी विसंगत बाब बघा, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, वारंवार तिथंच प्रश्न रिपीट आहे. ठीक आहे. मग राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती हे आपल्याला शोधायचे आहे. मग बघूया. राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात, इथंच आपली विसंगत बाब दिली. मग पहिलंच आपलं उत्तर असेल राज्याचे कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतात. ठीक आहे, इथं काय पाहिजे होतं आपल्याला? असतात पाहिजे होतं. त्यांनी काय दिलंय? नसतात दिलंय. बघा किती प्रश्न चुकवतात, किती सिंपल बदल करतात. ठीक आहे. मग बघा दुसरं बघा, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, बरोबर आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो, बरोबर आहे. याच्या अगोदर प्रश्न विचारला तिथं होतं असतो ऐवजी आपल्याला तिथं काय दिलं होतं? नसतो दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे पाहिला किती थोडा बदल केला जातं. राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात, बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल हे काय करतात? राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणते? बघा, पुन्हा जिल्हा परिषदेच्या कामकाजावरती योग्य विधान विचारले. मला वाटतं जिल्हा परिषदेच्या कामकाजावरचा सुद्धा आपला तिसरा प्रश्न आहे. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? राज्यशास्त्रामध्ये आपल्याला जास्त प्रश्न कुठे विचारलेत बघा? एक विचारलेत मूलभूत अधिकार. कुठं? मूलभूत अधिकार. त्याच्यानंतर दुसरे कुठे विचारलेत? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक शासन संस्था म्हणा, स्वराज्य संस्था म्हणा, याच्यावरती आपल्याला. मग याच्यामध्ये काय काय आले बघा? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या कोणत्या झाल्या? ग्रामीणच्या. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा लक्षात ठेवा, नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका. आणि अजून कुठं आलेत? राष्ट्रपती आणि राज्यपाल. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर आलाय, राज्यपालाच्या निवडणुकीवर आलाय, त्याच्यानंतर त्यांच्या अधिकारावरती आलेत. इथं आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न या 3च चॅप्टरवरती विचारलेले. ठीक आहे. मग जिल्हा परिषद सदस्य संख्या कमाल 100 असते. कमाल 100 असते का? तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? कमाल किती असते? 75 असते. मग हे पहिलं विधान काय आहे? चूक आहे. आपल्याला कोणतं ओळखायला सांगितलंय? योग्य. जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीसाठी वय किमान 25 वर्षे, हे सुद्धा काय आहे? चूक आहे. वय किती लागतं? 21 वर्ष लागतं. त्याच्यानंतर मग हे पण चुकीचं राहील आपलं. जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. कोण? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. हे विधान काय आहे? बरोबर आहे. मग आपलं हेच उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेत सभासद नसतात. इथं काय दिलंय? पुन्हा नसतात दिलं, म्हणून हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे काय असतायला पाहिजे होतं? असतात पाहिजे होतं. ठीक आहे, लक्षात येत आहे तुमच्या? किती सोपा बदल करून, थोडा बदल करून प्रश्न जशाच्या तसे विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. बघा, पुन्हा मूलभूत अधिकारावरती प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता आहे? मग सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. तो कोणता? कलम 32 नुसार जो आहे तो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न 21 नंबर. इतिहासाचा जनक कोणाला म्हणलं जातं? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्याला उत्तर येत नाही त्याने आपला कालचं लेक्चर बघायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न आपण घेतला होता, म्हणून सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. मला पण कळू दे तुम्हाला शिकवलेलं किती लक्षात राहतंय. ठीक आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद.